स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला घर बसल्या कसा भरायचा आहे त्याविषयी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सर्व माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारे अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, आपल्याला या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. इथे तुम्हाला आतापर्यंत किती अर्ज आले ते तुम्हाला दिसतील. आता 1 तारखेपासून वेबसाईट सुरू झालेली आहे, त्यामुळे अजून अर्ज इथं मंजूर झालेले नाहीयेत. ज्यांनी पण ऍप्लिकेशन वरती अर्ज भरले होते त्यांचे अर्ज मंजूर झाले आहे की नाही ते तुम्हाला तिथं ऍप्लिकेशन वरती बघण्यासाठी भेटून जाईल. परंतु वेबसाईट वरती आता 1 तारखेपासून वेबसाईट सुरू झालेली आहे, यावरती अजून मंजूर झालेले नाहीये. 2 ते 3 दिवसामध्ये जेवढे पण अर्ज मंजूर झाले त्यांची लिस्ट किंवा त्यांची संख्या तुम्हाला इथे दिसून येईल. ठीक आहे, आणि एकूण लाभार्थ्यांची संख्या तुम्ही इथं बघू शकता. आता अर्ज भरल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की नाही ते तुम्हाला कसं चेक करायचं, त्यानंतर तुम्हाला ती माहिती कशी भेटणार, पुढे तुम्हाला पैसे पडले की नाही ते तुम्हाला कसं समजणार, त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगणार आहे. म्हणजे या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही ते तुम्हाला कसं बघायचं, काही अर्जामध्ये अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला अर्ज अप्रूव्ह नाही झाला तर तुम्हाला कसं समजणार, त्यामध्ये काय एडिट केल्यानंतर अप्रूव्ह होईल, याविषयी संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर चला, सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, इथं आपल्याला अर्जदार लॉग इनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथं नवीन खाते तयार करा. बघा, खाते तयार करा, इथे एक ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथं साइन इनचं ऑप्शन येईल. बघा, साइन अपचं ऑप्शन इथे तुम्हाला दिसून येईल. इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय. जसं आधार कार्ड वरती नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे टाकायचंय. पहिलं नाव, मधलं नाव आणि त्यानंतर शेवटचं नाव. ठीक आहे, म्हणजेच आपलं आडनाव. ठीक आहे, अशा प्रकारचं इथे नाव टाकायचंय. त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. पासवर्ड इथे तुम्हाला तयार करायचा आहे. पासवर्ड तुम्ही कशाही प्रकारचं तयार करू शकता. उदाहरणार्थ जसे की मी इथं नाव टाकलं अजय. ठीक आहे, आता इथं शो पासवर्ड करत आहे. त्यानंतर पासवर्ड तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचं स्पेशल कॅरेक्टर 1 ते 2 यूज करू शकता आणि त्यानंतर काही तुम्ही अंक अक्षर इथं यूज करू शकता. अशा प्रकारचा तुमचा इथं स्ट्रॉंग पासवर्ड झाला. हाच पासवर्ड तुम्हाला इथं पुन्हा टाकायचा आहे. खाली पुन्हा एकदा तुम्हाला हाच पासवर्ड एंटर करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आहे. तुमचा जो पण जिल्हा असेल तो तुम्ही इथं निवडू शकता. जिल्हा निवडल्यानंतर त्या जिल्ह्याचे तालुके तुम्हाला दिसून येतील. तालुके तुम्हाला निवडायचे. त्यानंतर तुम्हाला गाव दिसेल. तुम्हाला इथं गाव निवडण्यासाठी ऑप्शन आहे. तुमचं गाव इथं बघायचं आणि ते गाव निवडायचं. गाव निवडल्यानंतर इथं महानगरपालिका आणि नगरपालिकेचं ऑप्शन आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर आधी जेव्हा फॉर्म भरत होतो तेव्हा महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत अशा प्रकारचे 3 ऑप्शन होते. परंतु आता जर म्हटलं तर हे 2च ऑप्शन आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचं दिसत असेल तर तुम्ही लागू नाही किंवा तुमची जी पण महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल ज्यामध्ये तुम्ही मोडत असाल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे बघा, आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही कशामध्ये मोडता, सामान्य महिलामध्ये मोडता, अंगणवाडी का सेविका, त्यासोबत जर म्हटलं तर ग्रामसेवक, वार्ड अधिकारी आणि इतर ज्या पण मध्ये तुम्ही येत असाल ते तुम्हाला इथं ऑप्शन निवडायचे. जर तुम्ही कुठेही कामाला नसेल तर सामान्य महिला हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर बघा, अशा प्रकारचे हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं खाली एक ऑप्शन आहे एक्सेप्ट टर्म. ठीक आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येईल. इथं एक्सेप्टचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथं एकदा जाणून घेऊया. इथं सामान्य महिला म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचं कुठं कामाला नसेल, तुम्ही घरीच असाल तर ते तुम्हाला इथं सामान्य महिलेचं ऑप्शन आहे. आणि इतर जर म्हटलं तर कोणत्या यामध्ये तुम्ही कामाला असेल, काय करत असाल तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचे हे ऑप्शन आहे. त्यानंतर इथं हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा तुम्हाला फक्त बघून इथं टाईप करायचंय. अशा प्रकारचा कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा तुम्हाला इथं बघून टाईप करायचा आहे. आणि त्यानंतर इथे बघा साइन अपचं ऑप्शन आहे. साइन अप यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, आता साइन अप वरती मी इथं क्लिक करत आहे. साइन अप वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा ऑप्शन येईल. तुम्ही जो पण मोबाईल नंबर टाकला होता त्याच्यावरती ओटीपी सेंड केला जाईल 4 अंकी. तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे. हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं व्हेरीफायचं ऑप्शन आहे. व्हेरीफाय ओटीपी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर डायरेक्टली हे पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता ओटीपी व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर हे पेज आल्यानंतर आता तुम्ही जो पण मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर जो पण पासवर्ड तुम्ही तयार केला होता तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा तुम्हाला इथं बघून टाईप करायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल. इथं लॉग इन सक्सेस अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल. आता तुम्ही इथं लॉग इन झालेला आहात. आता तुम्हाला काय करायचं,
करायचं आहे. अर्जाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप देणार आहे. आता तुम्हाला इथे काय काय ऑप्शन आहे ते तुम्हाला जाणून घेण्यासाठी इथं कोणकोणते पर्याय दिसतात ते तुम्हाला सांगून घेतो. इथे ज्या पण योजना चालू असतील त्या योजना दिसतील. तुम्ही अर्ज आधी यापूर्वी केलेला असेल तर ते अर्ज तुम्हाला इथे दिसतील. आता तुम्ही जे अकाउंट बनवले या अकाउंट वरतीच तुम्ही जेवढे पण अर्ज भरायचे तेवढे अर्ज भरू शकता. एकदाच फक्त रजिस्ट्रेशन करावं लागतंय. तुम्ही तुमच्या घरातले इतर सुद्धा याच रजिस्ट्रेशन वरती अर्ज भरू शकता. ठीक आहे. तर जेवढे पण अर्ज तुम्ही केलेले आहेत ते अर्ज तुम्हाला इथे खाली दिसतील. प्रोफाईल मध्ये जाऊन तुम्ही तुमची जी पण माहिती आहे ती एडिट करू शकता. आता रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस जी पण माहिती तुम्ही भरली होती ती तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल, काही एडिट करायचे असेल तर तुम्ही ती माहिती एडिट करू शकता. त्यानंतर इथे योजनेची माहिती दिलेली आहे. योजनेच्या माहितीवरती तुम्ही क्लिक करून इथे योजनेविषयी जेवढे पण माहिती आहे ती तुम्ही इथे डाउनलोड करू शकता पीडीएफ स्वरूपामध्ये. अशा प्रकारचं इथं ऑप्शन आहे आणि इथं लॉगआउटचं ऑप्शन आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्यासाठी इथं आपल्याला अर्ज करण्यासाठी ऑप्शन आहे बघा, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड ओटीपी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा आपला आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल आता त्यावरती ओटीपी सेंड केला जाणार आहे. आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असतो त्यावरतीच ओटीपी मिळणार आहे. त्यासाठी तोच मोबाईल नंबर तुमच्याकडे हवा असायला पाहिजे. जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल तर सर्वप्रथम आधार कार्ड अपडेट करा. आधार कार्ड अपडेट ऑनलाईन 3 ते 4 दिवसामध्ये होऊन जातं. त्यानंतर तुम्ही ट्राय करा पुन्हा या योजनेसाठी अर्ज भरा. त्याशिवाय तुम्ही या योजनेसाठी अर्ज भरू शकत नाहीये. आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक आहे त्याचाच ओटीपी तुम्हाला इथं 6 अंकाचा ओटीपी टाकावा लागणार आहे. ठीक आहे. तर बघा इथं आधार लिंक ओटीपी इथे टाकायला सांगत आहे. तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाहीये. माझ्याकडे इथे ओटीपी आलेला आहे. तुमचं जर आधार कार्ड लिंक नसेल तर सर्वप्रथम लिंक करा. त्यानंतर 4-5 दिवसामध्ये अपडेट होऊन जातं आधार कार्ड. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल. अदरवाईज लिंक असेल तर ओटीपी आलेला असेल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर बघा माझ्याकडे इथे ओटीपी आलेला आहे. मी इथे ओटीपी टाकून घेतो आणि त्यानंतर व्हेरीफाय ओटीपीचा ऑप्शन आहे इथे मी क्लिक करतो. आता इथे एक गोष्ट जाणून घेऊया. इथं इनव्हॅलिड ओटीपी सांगत आहे परंतु मी ओटीपी तर बरोबर टाकलेला आहे. तर हे का सांगत आहे? इथं सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. जास्त ट्रॉफिक आल्यामुळे अशा प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे. तर तुम्हाला इथं सारखे इथं व्हेरीफाय ओटीपीचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करत राहायचंय. 2दा-3दा इथं इनव्हॅलिड ओटीपी सांगितलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ट्राय करा आणि जर रात्रीचं फॉर्म भरत असाल तर अशा प्रकारचं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. 12च्या पुढे वेबसाईट चांगली चालते. सकाळी 4, 5, 6, 7, 8 वाजेपर्यंत इथं वेबसाईट चांगली चालते. इथे बघा 2दा-3दा इनव्हॅलिड ओटीपीचा प्रॉब्लेम आला होता तरी देखील मी व्हेरीफाय ओटीपी यावरती पुन्हा एकदा क्लिक केलेलं आहे. ठीक आहे. तर बघूया आता इथं व्हेरीफाय होतं का नाही. तुमच्या समोर सर्व लाईव्ह फॉर्म भरून दाखवत आहे. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. तर बघा इथं ओटीपी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल अशा प्रकारचं इथं आता आलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे ऑलरेडी काही माहिती तुमची टाकलेली असेल जसे की तुमचं पूर्ण नाव, तुमची जन्मतारीख आणि बाकीची माहिती तुम्हाला इथे टाकावी लागणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आता सर्वप्रथम इथं जर तुमचं लग्न झालं असेल तर वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचंय. वडील टाकू शकता, पती टाकू शकता, कोणतंही नाव इथे तुम्ही टाकू शकता. वडिलांचं पूर्ण नाव इथे टाकायचंय. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, जर तुमचं लग्न झालं असेल तर लग्नापूर्वीचे नाव टाकायचं आहे. जर लग्न झालेलं नसेल तर काही माहिती इथे टाकायची नाहीये. इथं वैवाहिक स्थिती तुम्हाला टाकायची. लग्न झालं असेल तर तुम्ही इथं विवाहित टाकू शकता. इथं बघा. त्यानंतर आपल्याला जर लग्न झालेलं नसेल तर अविवाहितचं ऑप्शन आहे, विधवाचं ऑप्शन आहे, घटस्फोटीचं ऑप्शन आहे. अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आहे. जे पण तुम्ही असाल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. तर लग्न झालं असेल तर विवाहित तुम्हाला इथं अशा प्रकारचं इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपण महाराष्ट्रात जन्माला आहात का? ठीक आहे. तर आपल्याला होय इथं सिलेक्ट करायचं, नसेल तर नाही वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय. होय वरती सिलेक्ट केल्यानंतर पुढील इतर माहिती तुम्हाला अशा प्रकारची टाकण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. तर पटकन वरील माहिती मी टाकून घेतो आणि पुढे काय काय माहिती टाकायची ती तुम्हाला सांगून घेतो. त्यानंतर पुढे बघा. पुढे जर म्हटलं तर तुमच्या आधार कार्डवरची काही माहिती इथं आलेली जसे की तुमचा संपूर्ण पत्ता. इथं तुमचा पत्ता काय आहे हे तुम्हाला पत्ता दिसेल. इथे तुम्ही हा पत्ता एडिट करू शकता किंवा तुम्हाला असाच ठेवायचा असेल तर असाच राहू द्या. त्यानंतर पिनकोड तुम्हाला दिसेल. थोडीशी माहिती मी हाईड केलेली आहे. आता तुम्हाला खाली जिल्हा निवडायचा. तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडण्यासाठी लगेच ऑप्शन येऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर पुढे तुम्हाला अशाच प्रकारे तुमचं गाव निवडायचं. जे पण गाव असेल ते गाव
तुम्हाला इथं निवडायचं आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर महानगरपालिका किंवा नगरपालिकेचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर तुम्ही यामध्ये मोडत असाल महानगरपालिका किंवा नगरपालिका, तर तुम्ही इथे हे सिलेक्ट करू शकता. आणि जर नसेल मोडेल तर तुम्ही लागू नाही इथे तुम्ही सिलेक्ट करणार. आता त्यानंतर तुम्हाला मतदार संघ निवडावा लागणार आहे. जर तुम्ही यामध्ये येत नसेल तर तुम्हाला मतदार संघ इथं निवडावा लागणार आहे किंवा टाकावा लागणार आहे. ठीक आहे. तर बघा, सर्व मतदारसंघ तुम्हाला अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटेल. तुम्ही कोणत्या मतदारसंघामध्ये येतात ते तुम्हाला फक्त इथं निवडायचं आहे. त्यानंतर खाली मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही या अगोदर शासनाच्या इतर अशा प्रकारच्या कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का? तर तुम्ही यस किंवा नाही अशा प्रकारचा ऑप्शन आहे, होय नाही हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. घेतलं असेल तर योजनेचं नाव तुम्हाला इथं खाली टाकावं लागणार आहे. त्यानंतर पुढे बघा, आता बँकेची माहिती तुम्हाला टाकायची आहे. तर बँकेच्या माहितीमध्ये काय काय भरायचं त्याविषयी माहिती जाणून घेऊया. इथं बँकेचं पूर्ण नाव टाकायचंय. बँकेचं कोणत्या बँकेमध्ये खातं आहे ते बँकेचं पूर्ण नाव टाकायचंय. त्यानंतर तुम्हाला इथं स्वतःचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला खाते क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर खाते क्रमांक पुन्हा एकदा टाकायचा आहे पुष्टी करण्यासाठी, म्हणजेच कन्फर्म करण्यासाठी. त्यानंतर IFSC कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर इथे तुम्ही तुमचं जे बँक आहे ते आधार कार्डला जोडलेलं आहे की नाही ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. जोडलं असेल तर होय वरती सिलेक्ट करायचंय, नाही तर नाही वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. एवढी पण माहिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. आता डॉक्युमेंट काय काय तुम्हाला अपलोड करायचे त्याविषयी माहिती दिलेली आहे. डॉक्युमेंटची साईज इथे तुम्ही बघू शकता. कमीत कमी 50 KB ते 5 MB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. जास्त जर कमी क्वालिटीमध्ये तुमचा फोटो असेल तर तो इथं अपलोड होणार नाहीये. 50 KB वरतीच फोटोची साईज पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि जास्तीत जास्त 5 MB आतमध्ये. ठीक आहे. हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथं JPG, JPEG, त्यानंतर PDF, PNG या फॉर्मॅटमध्ये अलाउड करू शकता, अपलोड करू शकता. त्यानंतर इथे अपलोड करण्यासाठी अपलोडचं ऑप्शन आहे, बघू शकता. तुम्हाला इथं अपलोड वरती क्लिक करायचंय. जिथे पण तुमचं डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचंय. आणि त्यानंतर ओपनचं ऑप्शन आहे, ओपन वरती क्लिक करायचंय. जसं की मी अर्जदाराचा फोटो इथं अपलोड करून दाखवत आहे. इथे अर्जदाराच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर जो पण फोटो मला अपलोड करायचा तो मी सिलेक्ट करणार. आणि त्यानंतर ओपनचं ऑप्शन आहे, ओपन वरती क्लिक करणार. त्यानंतर तो फोटो अशा प्रकारचा इथं अपलोड होऊन जाणार. अशा प्रकारचे तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता यामध्ये एक जाणून घेऊया. तर इथे तुम्ही बघा, इथं रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाइल सर्टिफिकेट, ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणतो, ते अपलोड करू शकता. ते नसेल तर जन्म प्रमाणपत्र अपलोड करू शकता. ते नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करू शकता. किंवा तुम्ही यापैकी कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट इथं अपलोड करू शकता. तर ते अपलोड करण्यासाठी इथं अपलोडचं ऑप्शन आहे, परंतु यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करावंच लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली विचारले तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का? असेल तर तुम्हाला होय वरती क्लिक करायचंय. आणि नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करायचंय. होय वरती क्लिक केल्यानंतर केशरी किंवा पिवळे रेशन कार्डची जी समोरील बाजू आहे ती तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. बघा, एक फोटो आपला अपलोड झालेला आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला समोरील बाजू आणि इथे मागील बाजू तुम्हाला अपलोड करायची आहे रेशन कार्डची. आणि नसेल तर तुम्ही नाही वरती जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र इथं अपलोड करावं लागतं. अपलोड वरती क्लिक करून तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारची प्रोसेस आहे. तर पटकन मी होय वरती क्लिक करतो आणि रेशन कार्ड देखील अपलोड करतो. अर्जदाराचा फोटो इथं अपलोड झालेला आहे. आता तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे, डाउनलोड वरती क्लिक करायचंय. डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे हमीपत्र आहे ते अशा स्वरूपामध्ये डाउनलोड होऊन जाईल. याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता, नाही तर कोणत्याही सायबर कॅफेमध्ये तुम्हाला आरामशीर हे हमीपत्र भेटून जाईल. हे तुम्हाला वाचायचंय, ज्यावरती तुम्हाला टिक लावायचंय, बरोबरची टिक लावायची. खाली आल्यानंतर इथे खाली तुम्हाला सही करायची. आणि त्यानंतर हे हमीपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचे. तर हे सर्व माझ्याकडे आहे. यामध्ये जर म्हटलं तर हे डॉक्युमेंट आपण बघू शकता. आपल्याला सर्वप्रथम डेट ऑफ प्रूफ आपल्याला इथं अपलोड करायचे, जन्माचं प्रूफ अपलोड करायचे, रेशन कार्ड किंवा आपण उत्पन्नाचा दाखला अपलोड करू शकता, अर्जदाराचा फोटो आणि आपले जी पण हमीपत्र आहे ते हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचंय. एवढी डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करावे लागणार आहे.
आणि इथं पिवळे किंवा जे रेशन कार्ड आहे आपले केशरी रेशन कार्ड ते नसेल तर उत्पन्नाचा दाखला. ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला एवढे लागणार आहे आणि त्यानंतर इथं हमीपत्राचा इथं स्वीकार करा. इथं अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे. इथं आपल्याला टिक लावायचे. इथे काही आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. स्वीकारावरती तुम्हाला क्लिक करायचे. आता स्वीकारावरती क्लिक केल्यानंतर सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचे. आता ही सर्व माहिती पटकन मी सर्व टाकून घेतो आणि त्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती क्लिक करतो. तर बघा सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित इथे अपलोड झालेले आहेत. जे पण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत इथे व्ह्यू फाईलचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून ते सर्व डॉक्युमेंट एकदा तुम्ही बघून घेऊ शकता आणि त्यानंतर लास्टला इथं सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती तुम्ही क्लिक करणार. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण अर्ज तुमच्याकडे अशा प्रकारचा दिसून येईल. इथे तुमचा फोटो, तुमची इतर माहिती सर्व तुम्हाला अशा प्रकारची दिसून येईल. ही सर्व माहिती व्यवस्थित बघून घ्यायची. काय डॉक्युमेंट बघायचे असेल तर ते देखील तुम्ही इथं व्ह्यू फाईल वरती क्लिक करून ते डॉक्युमेंट बघू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय इथे खाली जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा इथे टाकून इथं आपल्याला सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती क्लिक करायचंय. काही फॉर्म मध्ये बदल करायचा असेल तर आताच एडिट करून घेऊ शकता आणि त्यानंतर सबमिट वरती क्लिक करू शकता. बघा सबमिट केल्यानंतर ऍप्लिकेशन सबमिटेड अशा प्रकारचं तुमच्याकडे ऑप्शन येऊन जाईल. आता तुम्ही जो अर्ज भरलेला आहे तुमच्या या रजिस्ट्रेशन वरती भरलेला आहे. या एकाच रजिस्ट्रेशन वरती तुम्ही इतरही अर्ज भरू शकता. तुम्ही सर्व अर्ज केलेले यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शन मध्ये बघू शकता. इथं आता बघा एक अर्ज भरलेला आहे तो अर्ज तुम्हाला दिसत असेल आणि इथे ऍप्लिकेशन स्टेटस तुम्हाला पेंडिंग दिसत असेल. काय ऍक्शन घ्यायची असेल तर तुम्ही इथं व्ह्यूचं ऑप्शन आहे, डोळ्याचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून तुम्ही अर्ज मध्ये काय बदल करू शकता, काय चेंजेस करू शकता आणि ते जो अर्ज केलेला आहे तो बघू शकता. तुमचा अर्ज आता इथं पेंडिंग दाखवत आहे. तुम्हाला इथूनच लॉगआउटचं ऑप्शन आहे, तुम्ही लॉगआउट होऊ शकता. तुमचा जो पण मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही तयार केलाय त्यांनी तुम्ही पुन्हा लॉग इन होऊ शकता. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याचं स्टेटस इथं बघू शकता. इथं आता सध्या पेंडिंग आहे. आता इथं अप्रुव्हल झाल्यानंतर इथं ग्रीन मध्ये तुम्हाला अप्रुव्हल लिहून येईल. ठीक आहे. इथं अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज व्यवस्थित स्वीकारला गेलाय अशा प्रकारचं समजायचंय. 4 ते 5 किंवा 8 ते 10 दिवसामध्ये इथं जे स्टेटस आहे ते तुम्हाला समजून येईल आणि त्यानंतर तुमचे पैसे येणार आहे की नाही ते तुम्हाला समजून येईल. जर काही एरर आला तर तुम्हाला इथं जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊन जाईल आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं अर्ज भरण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. तुम्ही तो पुन्हा एडिट करून पुन्हा सबमिट करू शकता. त्यानंतर पुन्हा अप्रुव्हल होतोय का रिजेक्ट होतोय ते तुम्ही बघू शकता. तुम्ही या एकाच रजिस्ट्रेशन वरती यापेक्षाही जास्त अर्ज भरू शकता. तुम्हाला फक्त इथं अर्ज करण्यासाठी ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचे आणि त्यानंतर कोणताही नवीन दुसरा अर्ज भरण्यासाठी आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून सबमिट वरती क्लिक करून अर्ज अशा स्वरूपामध्ये भरायचे आणि त्यानंतर सर्व अर्ज तुम्हाला इथं यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये दिसून येतील. या व्यतिरिक्त काही वेगळी काही प्रोसेस नाहीये. वेबसाईटला बहुतेक वेळेस काही एरर येतात, ओटीपी सेंड होतो परंतु इनव्हॅलिड ओटीपी सांगतं. तेव्हाही तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये, फक्त वेट करायचे कारण वेबसाईटवरती आता सर्वात जास्त ट्रॉफिक चालू आहे. त्यामुळे अशा प्रकारचे एरर येतात. तुम्ही रात्रीचं जर म्हटलं तर 10 ते 12 वाजता अर्ज भरायला सुरुवात केली तर आरामशीर तुमचा अर्ज व्यवस्थित सबमिट होऊन जातो किंवा सकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. व्यवस्थित वेबसाईट चालू असते तेव्हा तुमचा व्यवस्थित अर्ज अशा प्रकारचा सबमिट होऊन जाणार आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जेवढी पण माहिती होती डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.